अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो. तर आजचा विषय आपला होणार आहे बघा, संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण कसं करावं. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो आणि बऱ्याच लोकांना संकट देखील असतं की संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करत असताना नियम हे पाळावे लागतात का, किंवा गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा काही नियम असतात त्या प्रकारेच या ग्रंथाला देखील नियम असतात का, असा प्रश्न आहे. तर त्याविषयी आज विषय होणार आहे की बऱ्याच लोकांना जर गुरुपौर्णिमेनिमित्त संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल तर ते कशा पद्धतीने करावे. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, मी ते साईडला फोटो टाकून देईल. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचे पारायण आपण करू शकतो. गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करायला जर आपल्याला वेळ साध्य होत नसेल, नियम एवढे पाळता येत नसतील आणि त्या ग्रंथाचे पारायण करत असताना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे ज्याच्या नशिबात असतं तो करत असतो. शेवटी बघा, भाव महत्वाचा असतो. ते करायला टाइम नाही, वेळ नाही, तर तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायण केलं तर त्याचं देखील तेवढंच पुण्यफळ तुम्हाला मिळत असतं. आता 2-3 पद्धती आहेत किंवा कशा पद्धतीने करू शकता तुम्ही ते सुद्धा तुम्हाला सांगेल. आणि जर जास्त पारायण करायचे असेल, समजा तुम्हाला त्या ग्रंथाचे, आता तो ग्रंथ केवढा आहे बघा, स्वामी चरित्र सारामृत आपण जो नेहमी वाचन करतो 3-3 अध्यायाचा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथा एवढाच तो ग्रंथ येत असतो, संक्षिप्त श्री गुरुचरित्राचा. ठीक आहे, त्यामुळे तो मोठा नाहीये. आता त्या ग्रंथाचे पारायण तुम्हाला 7 करायचे, 11 करायचे की 21 करायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, तुम्हाला किती करायचे ते. ठीक आहे, तर ते करत असताना सांगेल, किंवा तुम्ही 7 देखील करू शकतात. तर कमी वाचन करू शकतो का, रोज एक पारायणच करावं का, तर तसं काही नियम नाही. तर बघा, 2 प्रकारचे ग्रंथ असतात ते. एक ग्रंथ जो असतो त्यामध्ये 52 अध्याय येत असतात. आता माझ्याजवळ जो ग्रंथ आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं मध्ये 52 अध्याय आहेत माझ्या जवळच्या, आणि अजून एक दुसरं येत असतं त्यामध्ये 7 अध्याय येत असतात. लक्षात घ्या. म्हणजेच काय, तर माझ्याजवळ जो ग्रंथ आहे त्याचा अगदी बघा, पहिला एक पानाचा एक अध्याय येत असतो, दुसऱ्या पानाचा दुसरा अध्याय. तसं तो 7 अध्याय जे आहेत ना, तो पहिला अध्याय खूप भरपूर मोठा आहे, 10-12 पानांचा असेल. ठीक आहे, ते अशा पद्धतीने येतात. त्यामुळे ते तुम्ही मनात शंका घेऊ नका की वेगवेगळं आहे. तुमच्या जवळ जो ग्रंथ अवेलेबल आहे किंवा तुम्हाला जो ग्रंथ मिळणार आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र, तो एकच, म्हणजे त्याचं फलप्राप्ती एकच असते, फक्त वेगवेगळी पद्धत आहे. एकामध्ये 52 अध्याय आहेत तर एकामध्ये 7 अध्याय आहेत. त्यामुळे ते मनात शंका घेऊ नका. ठीक आहे. आता या ग्रंथाचं पारायण करत असताना आपण कशा पद्धतीने करावं बघा. तर संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना बघा, पहिल्या दिवशी तुम्ही जर संकल्पयुक्त करायचे असेल तर संकल्प करावा. तुमचं नाव, तुमचं गोत्र, सर्व काही आपण संकल्प कसा करतो त्या पद्धतीने करावा. त्यामध्ये तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं नाव घ्यायचं की या ग्रंथाचे अमुक अमुक, म्हणजे एवढे एवढे मी पारायण करत आहे, कशासाठी करत आहे ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. त्या पद्धतीने संकल्प करून सुद्धा या ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकता. तुमच्या इच्छापूर्तीसाठी असू द्यात किंवा अशा गोष्टीसाठी करू शकतात. तर या ग्रंथाचं पारायण करत असताना तुम्ही सकाळी, संध्याकाळी, तुम्ही जेव्हा वेळ साध्य होईल तुम्हाला, तर त्या पद्धतीने तुम्ही वाचन करू शकतात. अगदी केव्हाही करू शकतात. आता मोठ्या गुरुचरित्राला कसे नियम असतात की 4च्या आधी वाचन करायचे असते, बरोबर. तर मात्र संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या वाचनाला कुठलाही नियम नाही. तुम्ही अगदी सकाळी देखील वाचन करू शकतात आणि संध्याकाळी सुद्धा तुम्ही वाचन करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 या कालावधीमध्ये कुठलीही दत्त महाराजांची असू द्या, स्वामी समर्थ महाराजांची असू द्या, श्रीपाद श्रीवल्लभांची असू द्या किंवा नरसिंह सरस्वती महाराजांची असू द्या, सेवा 12 ते 12:30 करत नाही. हा नियम कटाक्षाने लक्षात ठेवा. बाय चान्स एखादी व्हिडिओमध्ये माझं सांगण्यात राहून जात असेल तर तुम्ही स्वतः समजून घ्यायचं की 12 ते 12:30 हा कालावधी दत्त महाराजांची सेवा करत नाही, कारण हे दत्तांचेच अवतार आहेत. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. बाकी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्हाला वेळ साध्य होईल त्या पद्धतीने तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकतात. आता पारायण करत असताना तुम्ही जर तुम्ही जर संकल्पयुक्त करत असणार तर तुम्हाला सांगेल, वेळ एकच ठेवा. वेळ हा एकच ठेवायचा प्रयत्न करायचा. तुम्ही सकाळी वाचन करत आहे तर सकाळी, संध्याकाळी वाचन करत आहे तर संध्याकाळी. एखादी दिवस तुम्हाला बरं नाही किंवा इमर्जन्सी काहीतरी काम आलं तर एखाद दिवस तुम्ही नाही शक्य झालं सकाळी करत असणार, संध्याकाळी केलं तर त्या दिवशी चालेल, काही हरकत नाही. पण मात्र संकल्पयुक्त करत असताना वेळ एक ठेवायचा प्रयत्न करा. त्यानंतर दुसरं तुम्हाला सांगेल बघा, आपण वाचन करत असताना आपल्याला मंत्र स्तोत्र कुठले म्हणावे. आपण वाचन करायला बसतो तेव्हा बघा, आपल्या गुरु मंत्राचा आपण जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप घ्या, किंवा दत्तात्रयांचा मंत्र असेल श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक माळ जप घ्या तरी चालेल, किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
या मंत्राचा एक माळ जप घ्या तरी चालेल. कुठलाही एक मंत्र घ्या. एक माळ आपल्याला जप घ्यायचा आहे. तसंच तुम्हाला सांगेल गायत्री मंत्र असेल तर गायत्री मंत्र 11 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. आपण मोठं गुरुचरित्र करत असतो तेव्हा एक माळ जप घेत असतो. तर का? तर आपल्याला लवकर त्याचं फलप्राप्ती मिळण्यासाठी जे आपण पारायण करत असतो त्याचं त्या प्रकारेच आपण 11 वेळा निदान आपण गायत्री मंत्र म्हणावा असं मी तुम्हाला सांगेन. आणि 11 वेळा आपला कुलदेवीचा मंत्र म्हणावा. कारण कुलदेवतेशिवाय कुठलीही सेवा आपली फलित जात नाही आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभत असतो. म्हणून कुलदेवतेचं 11 वेळा आपण स्मरण करावं. नवार्णव मंत्राचा आपण जप करावा आणि त्यानंतर आपण पठण करू शकतो. ग्रंथ हा एका बैठकीत तुम्हाला 52 अध्याय जे आहेत ते तुम्हाला वाचन करायचे आहेत. आता बऱ्याच लोकांना प्रश्न येईल 52 अध्याय म्हणजे खूप मोठे नाहीत. परत मी तुम्हाला सांगेल अगदी एकच पेज भरून एक अध्याय आहे तो. म्हणून तुम्हाला सांगेल 52 अध्याय एका बैठकीत तुम्हाला म्हणायचे म्हणजे वाचन करायचे आहेत. वाचन केल्यानंतर महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे, नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे, या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. तर तुम्ही जेव्हा आपण वाचन करणार तेव्हा ग्रंथाचा पूजा करायची आणि त्या पद्धतीने करू शकतो. पहिल्या दिवशी तुम्हाला केंद्र मठ असेल तिथे जा, संकल्प करणार त्या दिवशी साकडं घालावं महाराजांना. दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊ शकतात. साकडं घालून माझ्या हातून ही सेवा करून घ्या असं सांगावं आणि त्यानंतर आपल्या घरात आपण संकल्प करावा आणि आपण सेवा चालू करू शकतो. महाराजांचा अभिषेक आपण करतच असतो. या बेसिक गोष्टी सगळ्यांना माहिती असतात. ते काही सांगायची गरज नाही. फक्त तुम्हाला सांगेल या ग्रंथाचं पारायण तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात. आता त्यानंतर दुसरी पद्धत मी अशी सांगेल, की बघा आपण 7 दिवसांमध्ये एक पारायण सुद्धा करू शकतो. आता ज्या प्रकारे आता जो ग्रंथ आहे 52 अध्यायाचा त्याच मी इथे टाकेल, की कशा पद्धतीने आपण पहिल्या दिवशी किती अध्याय, दुसऱ्या दिवशी या पद्धतीने आपण करायचे. 7 अध्याय असतील तर 7 दिवसांमध्ये दररोज एक अध्याय असं 7 दिवसांमध्ये एक पारायण आपलं होत असतं. या पद्धतीने सुद्धा तुम्ही एक सेवा म्हणून करत असणार तर अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात. आणि याला पाठ मांडणी वगैरे मांडायची गरज नाही. देवघरासमोर बसून अगदी तुम्ही ही जी सेवा आहे ही करू शकता. तुमची इच्छा असेल, की ताई मला पाठ मांडायचा आहे, तुमच्या घरात जागा असेल किंवा तुमच्या घरात काही अडचणी तुम्हाला करायची आहे, तर पाठ सुद्धा मांडू शकतात. काही हरकत नाही. साधा आणि सोपा आपलं पाठ मांडणी करतो त्या पद्धतीने पाठ मांडावा. ग्रंथ तिथे ठेवावा आणि ग्रंथाची दररोज पूजा करावी आणि आपण सुरुवात करावी वाचनाला किंवा देवघरासमोर बसून सुद्धा या ग्रंथाचं वाचन आपण करू शकतो. ठीक आहे. या पद्धतीने करा. नंतर जसं आपण गुरुचरित्राला नियम असतो, विष्णू सहस्त्रनाम वगैरे याला पण आहे का? नाही. तसा काही नियम नाही, की आपण रात्री विष्णू सहस्त्रनाम वाचावं याला नियम नाही. फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा आपण वाचन आपलं झालं, तर आपण मनापासून दत्त महाराजांना विनवणी करावी, की "हे महाराज माझ्याकडनं काही चुकीचे शब्द उच्चार झाला असेल, तर मला क्षमा करावी. तुमच्या बाळाकडून बोबडे जे बोल आहेत ते स्वीकारावे." असं आपण सांगावं. मनापासून आतुरतेने सांगा फक्त बस काही नाही. विष्णू सहस्त्रनाम का असतं? गुरुचरित्राला, की आपल्या दिवसभरामध्ये ज्या काही चुका घडत असतात त्याला माफी मिळण्यासाठी किंवा उच्चार जे असतात ते यासाठी असतं. तर आपण या पद्धतीने दररोज आपण झोपण्यापूर्वी महाराजांजवळ क्षमा मागावी तरी चालेल किंवा वाचन झाल्यानंतर मागितलं तरी देखील चालेल. अशा पद्धतीने करावं. तसंच कांदा लसूण आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, की ताई गुरुचरित्राचे जसे नियम असतात कांदा लसूण वर्ज्य असे तसे, तर याला पण असतात का? तर तसं काही नाही. संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाला ना तुम्ही उपवास करावा का? तर नाही, उपवास देखील चालत नाही. साधं तुमचं जे रुटीन आहे ते चालेल फक्त. जे आपलं भाजी, चपाती ते आपण जेवण करावं. भाकर खा, भाजी खा, चपाती खा, कुठलीही भाजी तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे. या पद्धतीने करा. कांदा, लसूण सुद्धा खाऊ शकतात. काही हरकत नाही. आणि तुम्हाला फक्त नैवेद्य दाखवायचा का? हां, तर ठीक आहे. आपल्या पद्धतीने जसं महाराजांना आपण रोज नैवेद्य दाखवतो, त्या पद्धतीने आपण पोथीला देखील नैवेद्य दाखवायचा आहे दररोज. आपण जेवढं आपल्याला करता येईल तेवढी सेवा आपण त्या म्हणजे पारायण काळामध्ये करायची आहे. ठीक आहे. हे झालं. आता नियम कुठले कुठले असतात? बऱ्याच लोकांना नियमांचं संकट येत असतं बघा. नियम म्हणजे काय बघा? ते म्हणजे आपण फक्त आपल्याला सवय लागण्यासाठी या गोष्टी असतात. नियम म्हणजे काही मोठे नसतात. फक्त आपल्याला चांगल्या सवयी लागतात, जे आपण नियम पाळत असतो त्यामुळे. बघा मांसाहार वर्ज्य करायचा आहे. जेव्हा पण हे पारायण आपण करत असू, संकल्पयुक्त असू द्या किंवा बिना संकल्पयुक्त असू द्या, तर मांसाहार वर्ज्य करायचा आहे. मांसाहार करू नये, परान्न घेऊ नये. आपण बाहेर गावी गेलो तर एखाद दिवस ठीक आहे. त्या दिवशी तुमचं टळत असेल पारायण तर टळू द्या. दुसऱ्या दिवशी 2 पारायण केले तर चालतील का? चालतील. काही हरकत नाही. अशा पद्धतीने करा. बाहेरचं जेवण घेऊ नका, परान्न घेऊ नका. परत मी तुम्हाला सांगेल त्याने आपली सेवा ही फलित जायला खूप प्रॉब्लेम म्हणजे हे येतं. आपल्याला दोष लागतात अन्नामधून. दुसऱ्याचं घरचं कसं अन्न असतं, कोण कसं कष्ट करून कसे काय करतं ते आपल्याला माहिती नसतं. म्हणून त्यांचे दोष आपल्याला लागत असतात. कारण आपण जीव तोडून एवढी सेवा करत असतो, तर काही नियम पाळावे. सेवेकरी असेल त्यांच्या घरचं आपल्याला चालेल, काही हरकत नाही.
नंतर पुढचं असं की काळं वस्त्र परिधान करू नका. निदान आपण वाचन करतो तेव्हा तरी काळं वस्त्र परिधान करू नका असं मी तुम्हाला सांगेल. आणि त्यानंतर झोपायचा काही नियम असतो का ताई, की खाली झोपावं की बेडवरती झोपावं, गादी घ्यावी का उशी घ्यावी? हा काही नियम लागू पडत नाही. संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना हा नियम पाळत नाही. फक्त गुरुचरित्राला तो नियम पाळला जातो. ठीक आहे. बाकी नियम नसतं. फक्त आपण शिशिरभूत होऊन म्हणजे स्वच्छ कपडे, स्वच्छ होऊन आपण तिथे बसायचं असं वाचनाच्या जागी. आसन एक असावं, जपमाळ एक असावी आणि कपड्यांचा देखील काही नाही. आपले दररोजचे कपडे जे असतात ते परिधान करू शकतो. फक्त स्वच्छ असावेत एवढं सांगेल तुम्हाला आणि त्या पद्धतीने आपण वाचन करू शकतो. ब्रह्मचर्या पाळावी का ताई? तर ब्रह्मचर्याचा काही एक नियम नसतो. पाळता आली तर अवश्य चांगली गोष्ट आहे. पण नाही तुम्हाला शक्य होत तर ब्रह्मचर्या नाही पाळली तरी चालेल. दुसऱ्या दिवशी जर समजा आपल्याकडनं हा नियम किंवा अशा गोष्टी घडल्या तर दुसऱ्या दिवशी आपण केसांवरून पाणी घ्यावं, शुचिर्भूत होऊन नंतर आपण पारायण करू शकतो. या पद्धतीने करावं. मासिक धर्म आला तर 4 दिवस सेवा स्किप करा. 5वा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही स्वच्छ अंघोळ करावी. 4थ्या दिवशी केसांवरून पाणी घ्या. 5व्या दिवशी घ्या आणि नंतर आपण 5व्या दिवशी पारायण करू शकतो. तुम्हाला जर शक्य झालं 5व्या दिवशी अंगावर जात आहे, बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की त्या 5व्या दिवशी मला चालेल पूजेला. आता गुरुचरित्र असो, भलेही ते संक्षिप्त गुरुचरित्र असो किंवा भले ते श्री स्वामी चरित्र सारामृतचं पारायण असो, जर तुम्ही सेवा करत आहे, तुम्हाला जर 5व्या दिवशी सुद्धा ब्लडिंग चालू आहे, अंगावर जात आहे, 6व्या दिवशी, 5व्या दिवशी, तर तुम्ही सेवा करू नका. असं मी सांगेल, की कसं नाही चालत. तुम्हाला 4थ्या दिवशी अंगावर जात नाहीये किंवा तुम्ही व्यवस्थित आहे, तर 4 दिवस आपल्या धर्मामध्ये चालतच नाही. तर 5व्या दिवसापासून तुम्ही सेवा करू शकता. पण तुम्हाला 5व्या दिवशी सुद्धा ब्लडिंग होतं, 6व्या दिवशी, तर तुम्ही तोपर्यंत सेवा करू नका महिलांनो. आणि नंतर तुम्ही मग जेव्हा तुम्ही व्यवस्थित असणार, तुमचे शरीर साथ देतं, त्या दिवसापासून 7व्या दिवशी बली असू द्या, 8व्या दिवसापासून तर तुम्ही सेवा करू शकतात. कारण बऱ्याच महिलांना हा त्रास होत असतो म्हणून मी सांगेन. आणि बऱ्याच महिलांना ह्या प्रश्नाचं म्हणजे उत्तर सापडत नाही किंवा शंका असते मनात. कारण एक ती आपल्या शरीरातील, मी काही ते बोलणार नाही, पण नकारात्मकता असते किंवा आपल्याला बसणं होत नाही, उठणं होत नाही. हे जुनं जे शास्त्र होतं तेच आहे, दुसरं काही नाही. आपल्याला सुद्धा त्रास होतो. आपण चिडचिड करत असतो अशा काळामध्ये. आणि त्या वाइब्स ज्या असतात, निगेटिव्ह वाइब्स आपल्या शरीरातून जात असतात. म्हणून ह्या कुठेतरी हे आपल्याला लावलेलं आहे महिलांना, दुसरं काही नाही. तर त्याशिवाय तर आई सुद्धा होऊ शकत नाही आपण मासिक धर्माशिवाय. ते तर खूप वरदान म्हटलं तरी चालेल देवाचं. त्याशिवाय आपण आई होऊ शकत नाही. ते काही वाईट नाहीये. पण एक आपलं शास्त्र सांगतं ते शास्त्र पाळणं अध्यात्मामध्ये खूप महत्वाचं असतं. म्हणून हा नियम पाळावा. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. जेवणाचा काही नियम नाही. उपवास वगैरे आला तर आपण जेवण जे असतं ते घेऊ शकतो उपवासाचं. आता बऱ्याच लोकांना प्रश्न असा असतो की उद्यापन कसं करावं. बघा, उद्यापन साधं आणि सोप्या पद्धतीने करू शकतात. आपल्या देवघरासमोर आपण गोडाचा नैवेद्य दाखवायचा, जे तुमच्या घरात अवेलेबल असेल. पुरणाची पोळीचं असू द्या, घेवड्याचे शेंगा आपण करू शकतो, नंतर बेसनाचे लाडू, अशा पद्धतीने गोडाचा नैवेद्य करू शकतो. तुम्हाला जेवण द्यायचं असेल तर तुम्ही सुवासिनींना आपण ओटी म्हणजे भरू शकतो किंवा जेवण देऊ शकतो. लहान मुलांना जेवायला सांगू शकतो. आपल्या पद्धतीने आपण उद्यापन करू शकतो या ग्रंथाचं. तसं काही नियम वगैरे नाही, जसे गुरुचरित्राला असते तसे की 4 नैवेद्य वगैरे दाखवायचे. तर एकच नैवेद्य आपण स्वामींना आपल्या देवघरासमोर दाखवायचा आहे, बस. याचा काही एक नियम नसतो उद्यापनाचा. दानधर्म करू शकतो. आपल्या परिस्थितीनुसार आपण दानधर्म करावं. सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण उद्यापन या ग्रंथाचे करू शकतो. नियम असतात. संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात. मला तरी वाटतं पूर्ण प्रश्नांची उत्तर जे आहेत ते मी दिलेली असतील. आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर नक्की विचारा. नक्कीच मार्गदर्शन करायचा छोटासा प्रयत्न करेल. चला मग, सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.